आणि खरा जो टर्निंग पॉईंट आला की 11वीत होतो आणि हे बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं आणि मुकद्दर का सिकंदर पिक्चर चित्रपट पाहिला, खूप आवडला मला आणि स्पेशली ते 5 मोठे स्टार्स अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, अमजद खान, रेखाजी, राखी आणि असंच दुसऱ्या दिवशी शाळेत हे जोराचा दरवाजा खोल दे मस्करीत बोललो, पण ते माझ्या मित्रांनी ऐकलं. ते बोलले एकदम अमिताभसारखं होतं. तर म्हटलं नाही रे, गाण्याची मिमिक्री हे संगीत आलं. पण म्हटलं हे नकल करणं किंवा कॉमेडी म्हटलं शक्यच नाही. तो मित्र माझ्या मागे लागल्यावर मिलिंद तावणकर, तो दुसऱ्या दिवशी माझ्या घरी तो चपटा टेप रेकॉर्डर होता ना मोनो, तो घेऊन आला. त्यांनी ते रेकॉर्डिंग ऑन केलं आणि तो देवसाहेबांचा फॅन होता. अच्छा. हाँ, तो तनी मतलब चिल्ला और अमित जी क्या कर, कुछ नहीं भैया ये शूटिंग वूटिंग चल रही है और आजकल आपके बारे में बहुत, अरे आप अपना काम करो, ये लोग कुछ भी लिखते रहते हैं. हे आम्ही जे प्ले करून ऐकलं तेव्हा म्हटलं अरे हे तर फार जवळ आहे. मग माझं थोडंसं म्हणतं ना बत्ती दिमाग की खुल गई. आपल्यालाच कळतं की नाही हे हां जमतंय म्हटलं मला. हां हे वाटतंय अमिताभ बच्चन. आणि मग मी त्यावेळेचे ते दीवार, जंजीर, अमर अकबर त्याचे VHS कॅसेट्स मिळायचे, त्या आणल्या. त्या घरी पण ते हे नव्हतं, VCR असायचे त्या काळात. VCP, VCR. हां, तर ते शेजाऱ्यांच्या कोणातरी कॉलनीमध्ये जाऊन तो बघायचा. मग ते डायलॉग्स लिहून घेतले, बायहार्ट केले, तोंडपाठ करून मग बाथरूमच्या कोपऱ्यात जाऊन ते मी तिकडे तो इफेक्ट येतो ना इको किंवा रिवर्ब. तर आज होश तबाता की दम ये हो जो तेरे मंदिर की सीढ़ियाँ नहीं चढ़ा वगैरे असं मी तासन तास एक मला प्रॅक्टिसपेक्षा मला ते आवडायला लागलं तो प्रोसेस. बरोबर. आणि मग एक दिवस असंच नॅशनल कॉलेजमध्ये आपलं बँड्राचं. हां बँड्राचं तिकडे काय आमच्या कॉलेजचे सिनियर्स ऑर्केस्ट्रा करणार होते. तिकडे म्हटलं मुझे भी ले जाओ. बोले क्या करेगा तो, मतलब अमिताभ बच्चन की आवाज़ निकल, डरेगा तो नहीं. म्हटलं नाही चल आ जा. तर त्यावेळेचे जे 70sचे जे ऑर्केस्ट्रा ते स्टार्स होते त्यांच्याबरोबर गेलो मी. आणि तिकडे मी पहिला अमर अकबर अँथनी एक सिरियस डायलॉग आहे, इधर तुम्हारे घर में तुम्हारे सामने किसी ने फादर को और तुम देखते रह गए. इस दुनिया में अपन जैसा लोगों का कोई जरूरत नहीं, लेकिन इसका जरूरत है. दुनिया में लाखों लोग ऐसा मासूम एंथनी को चर्च की बाहर मरने के लिए छोड़ देता है. कौन पालता सालावर इस बच्चा लोग को, ये पालता ये. तो असा तो माझा फर्स्ट परफॉर्मन्स होता लाईव्ह सगळ्यांच्या लाईव्ह. आणि तो सुद्धा एवढ्या मोठ्या ऑडियन्स आणि कॉलेजचे स्टुडंट. आणि हो त्यांना तर क्रेज. नाही क्रेजपेक्षा मला बघून दुबला पतला मी असा काळा जाळा चष्मा, मला पहिले हुटिंग झाली. पण पहिला जो गेला इधर पिन ड्रॉप सायलेन्स. आणि डायलॉग ऐकल्यानंतर त्यांना कळेच ना की टाळ्या वाजवायच्या का वन्स मोर. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला बरेच हे होते कलाकार मोठे मोठे. ते दिलीप साहेब, राजकुमार साहेब, दादा मुनी, अशोक कुमार, राजकुमार किंवा धरमजी हे करायचे. किंवा त्यावेळेला फेमस होते केस्टो मुखर्जी, जीवन साहेब. फर्स्ट टाइम लोकांनी अमिताभ बच्चन स्टेजवर ऐकला. आणि अमिताभ बच्चनचा तो म्हणतात ना एकदम सुवर्ण काळ, सुपरस्टारडम होता. आणि त्यांना विश्वासच बसेना की अमिताभचा आवाज सुद्धा कोणी काढू शकतो. तर त्यामुळे तो रिस्पॉन्स बघितल्यानंतर आमचं जे सिनियर्स होते त्यांनाही म्हणलं रे ह्याच्यात आहे काहीतरी. मलाही कॉन्फिडन्स आला. मग हळूहळू मी काय केलं की एक आवाज प्रॅक्टिस करायला लागलो. आणि तो मी परत सांगतो ना, आता मी प्रयत्न करतो ना ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ, तर नाही जमत मला फ्रँकली. आणि आताची जी मुलं ती अप्रतिम करतात. तर तो एक काळ असतो ना की ते सहज जमत होतं सगळं. आणि मग आता हल्लीत आम्ही असे मोजले जास्त नाही, 21 गायक आणि 28 ॲक्टर्स यांना इमिटेट करू. हो मी हे वाचलंय आणि ऐकलंय. तर ते आम्ही असंच ऐकत गेलोय. आणि
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एका आर्टिस्टला संजीव कुमार करताना पाहिलं होतं, हो. सिनियर जॉनी विस्की साहेब, ते वारले आता. तर तसं हे होतं की तबस्सुमजी त्यांचा इंटरव्ह्यू घेत आहेत, तर तबस्सुमजी प्रत्येक ॲक्टरला विचारते की तुम्हारी शादी हुई है क्या नहीं. तर संजीव कुमार, आपकी शादी हो गई. तबस्सुम, तुम्हारी शादी हो गई है, मेरी तो कब की हो गई है, तो मैं किससे शादी करूँगा. तो म्हटलं हे कसं शक्य आहे. आणि मग मी घरी येऊन म्हणजे जवळजवळ 1 महिना 2 महिने मी येईच ना आवाज. आणि म्हटलं फार कठीण आहे. आणि एक दिवस अचानक आला. तर हे काही व्हॉइसेस खूप कष्टाने मिळवलेत आणि काही आवाज जसे अजित आहे, हां. सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है, किंवा असरानी माझ्या नसा नसा भिनला आहे. हाँ हाँ, आज यहाँ आई आप मेरा इंटरव्यू लेने, क्या मेरा इंटरोगेशन करनी. हाँ वा. तर ते आपोआप. आणि एक आवाज मला सहज आला. मी घरी टी व्हीवर अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांचा एक पिक्चर बघत होतो केबल टी व्हीवर. आणि त्याच्यात अमिताभ बच्चन ह्याला अनुपम खेरला एक असं चापटी मारतो, स्लॅप करतो. तू मेरा बेटा बेटे मिस्टर डेव्हिड, आज तूने मुझे चाटा मारा. आणि तो संपतो ना संपतो मी सेम डायलॉग बोललो पटकन. म्हणलं आले अनुपम खेर. तर असे काही व्हॉइसेस सहज आले, सहज आले, काही मिळवले कष्टाने. काही हां खूप जे मला आवडायचे ते खूप मेहनतीने. प्राण साहेब करायचात तुम्ही? प्राण आज तुमने यहाँ आकर कोई गलती नहीं की. किंवा मला मग खूप अच्छा दादा कोंडकेंचे सर्व चित्रपट माझ्या बाबांनी केले हो सोंगाड्यापासून. ऐकलंय. हो आणि त्यांचं आमचं फार म्हणजे जवळचं घरचं रिलेशन होतं. ते घरी यायचे. मेन म्हणजे त्यांचं तुम्हाला लोकांना कल्पना नसेल, सुरुवातीचे काही चित्रपट ना हे होते सदिच्छा चित्र. अच्छा. हं. मग ते आमच्या गावी आले. आमचं गाव गोवा, शिरोडा, कामाक्षी देवी माझी कुलदेवता. हो. हं. तर ते बाबांची ओळख असल्यामुळे ते शिरोड्याला आले. तिकडे आमच्या एका रिलेटिव्हकडे ते राहायचे. आणि एकदा काय झालं, त्यावेळेला ना इलेक्शन्सच्या वेळेला ना सगळे ते पॉलिटिशियन्स प्रचारासाठी निळूभाऊ, अशोक सराफ, दादा कोंडके हे जे त्या काळचे सुपरस्टार्स होते त्यांना प्रचारासाठी घेऊन जायचे. आणि तेव्हा काय तेव्हा व्हायचं, दादा पॉलिटिक्स मध्ये नाही हे कलाकारांना हे पॉलिटिशियन्स आहेत ना प्रचार सभेत भाषण करायला किंवा लोकांना अट्रॅक्ट करायला बोलवायचे. तर आणि फावल्या वेळात गोव्यात जेवढी देवळं होती ना ह्या सगळ्या कलाकारांना ते देवळाचं दर्शन देवांचं सगळं दर्शन करायचं. तर तसंच ते आमच्या गावात आले शिरोड्याला. आणि सगळे कलाकार आत गेले, बाकी लोक, आणि दादा कोंडके बाहेर पायरीवरच बसून होते. तर आमचे त्यावेळेस एक फार म्हणजे रागीट असे गुरुजी होते, भटजी. आणि आमच्या कोकणीतनं अहो जाओ नसतं. किती रे किती कोत्ता आहे, हां हां एकेरीस म्हणजे मास्टरजी. अच्छा, कोल्हापूरहून आमची कामाक्षी हायस्कूल आहे तिकडे कोल्हापूरहून ट्रान्सफर होऊन एक हे आले हेडमास्टर, प्रिन्सिपल. आणि आमच्या गावात असं ते गाव जेवण होतं पूजेला. तर त्या बायका यायच्या ना बाळली घेऊन, ते वरण भात. हां, ते मास्टरजी म्हणजे प्रिन्सिपल पण बसले होते कोल्हापूरचे, एकदम मराठी. तुला काय घालू रे, तुला बोललीस, ते जेवण सोडून निघून गेले. तर दादा बसले होते बाहेर आणि आमचे ते भटजी आले त्या काळचे जुने. काय रे तू बाहेर का बसला, देवीचं दर्शन नाही घेणार, सगळ्या देवासारख्याच ही का वेगळी आहे का तुमची देवी. तर त्यांना राग आला, त्यांनी हात धरला दादांचा, बोलले ही देवी सगळ्यांसारखी नाही, चल. आणि त्यांना ॲक्च्युली चक्क ओढत आत नेलं. वेगळी आहे ही देवी तुमची, मला गाडी देईल का. मग त्यांनी हात धरला आणि रागाने गेले आणि घराणं घातलं आपल्या कोकणी. होय महाराजा वगैरे. हां देवी एका गाडी जाय.
ते सगळं गाडी वगैरे आणि भले पुन्हा असं बोलायचं नाही तर दम पण दिलं. ते प्रचार सभा संपवल्या, घरी आले. त्याच आठवड्यात म्हणजे विदिन 5 days हां. आशाजींनी त्यांना गिफ्ट म्हणून गाडी पाठवली. हो ऐकलंय हे म्हणजे पण हे रिझन नव्हतं माहिती आम्हाला ह्याच्या हां, मागचं पण त्यांना शॉक लागला, हे कसं शक्य आहे? कधी गाडीचा विचार नाही केला आणि मी असं बोललो आणि गाडी आली. मग त्यांना थोडंसं हे वाटलं, म्हणतात ना विश्वास, भीती आणि अरे मी काय बोलून गेलो. मग त्याच्यानंतर ते तिकडे गेले. बाबांची ओळख तर होतीच. आमच्या घरी राहायला लागले. ते नंतर प्रत्येक चित्रपटाचा मुहूर्त 25 पत्रकारांना घेऊन जायचे. मुहूर्त, त्याचं शूटिंग, सगळे रिलीज, हे शिरोड्याला ती फिल्म कामाक्षी देवीच्या चरणी ठेवून ते रिलीज करायचे. आणि मग त्यांना एवढे कसे काही अनुभव आले की मग त्यांनी सदिच्छा चित्रपट सोडून श्री कामाक्षी प्रोडक्शन्स नाव ठेवलं.